अंगणवाडी विमा अर्ज कसा करावा आपण हे डिटेलमध्ये बघायचं आहे. सेविका आणि मदतनीस विमा अर्ज कसा करावा हे आपल्याला वन बाय वन मुद्दे बघायचे आहे. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. अंगणवाडी भरती आणि कुठलीही भरती असेल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं तेही मी या चॅनलवरती अपलोड करत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस विमा अर्ज कसा करायचा, विम्यासाठी कसं अर्ज करायचं आहे, ते आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागतात आणि कसं फॉर्म भरायचं ते डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. अंगणवाडी सेविकांना विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने जीवन विमा योजना लागू केली आहे. कोणता विमा लागू केला आहे? जीवन विमा योजना लागू केली आहे. या अंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी आहे. खालील दिलेल्या पायऱ्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. आता एक एक पायरी आपल्याला बघायचं आहे आणि अर्ज कसं भरायचं आणि कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे. पहिला डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. दुसरा आहे मतदान ओळखपत्र किंवा कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त ओळखपत्राची प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे. तिसरा मुद्दा आहे बँक खात्याचे तपशील, पासबुक झेरॉक्स जोडायचे. चौथा मुद्दा आहे कामाचं ओळखपत्र. अंगणवाडी सेविका असल्यास प्रमाणपत्र हे तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. म्हणजे तुमचं जे जॉईनिंग लेटर असेल ते लेटर तुम्ही या ठिकाणी झेरॉक्स करून जोडले तरी चालेल. पाचवा मुद्दा आहे पासपोर्ट साईज फोटो, म्हणजे तुमचा हा फोटो या ठिकाणी अर्जासोबत जोडायचं आहे. आता फॉर्म कुठून मिळवायचं आहे तर बघा, फॉर्म मिळवण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी केंद्रात किंवा स्थानिक ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस कार्यालयात अर्जाचा नमुना उपलब्ध असतो. आता तुम्हाला जर अर्ज घ्यायचा असेल तर तुम्ही ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस कार्यालयामध्ये तुम्ही अर्जाचा नमुना घेऊ शकता, त्या ठिकाणी उपलब्ध असते. दुसरा मुद्दा, काही वेळा फॉर्म स्थानिक प्रशासनाकडून दिला जातो किंवा तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना संबंधित फॉर्म भरावा लागू शकतो. तिसरा मुद्दा आहे फॉर्म भरणे. आता फॉर्म कसा भरायचा आहे? फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती अचूक भरा. बघा, फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती अचूक भरायचे. बँक खात्याचे तपशील व्यवस्थित भरायचे. आवश्यक कागदपत्रे फॉर्मसोबत सलंग जोडायचे. चौथा मुद्दा आहे फॉर्म जमा करणे. आता फॉर्म कुठे जमा करायचं? फॉर्म सर्व फिलअप केल्यानंतर, डॉक्युमेंट जोडल्यानंतर कोणत्या ऑफिसमध्ये तुम्हाला जमा करायचं आहे? फॉर्म स्थानिक ICDS कार्यालयात जमा करायचं आहे. कोणत्या ठिकाणी कार्यालयात, कोणत्या कार्यालयामध्ये जमा करायचं? ICDS कार्यालयामध्ये जमा करायचं आहे. खात्री करा की तुमच्याकडे अर्जाची पावती मिळाली आहे का? बघा, तुम्ही ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही सबमिट करता त्या ऑफिसमध्ये, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी एक पावती दिली जाते. ती पावती तुम्ही सांभाळून ठेवायचं किंवा तुम्ही पावती घेऊन घ्यायचं. देत नसेल तर ती पावती मागून घ्यायचं आहे. पावती मागली ती तुमच्याकडे प्रूफ असेल, फॉर्म तुम्ही जमा केले असेल. पाचवा मुद्दा आहे तपासणी व मजुरी. आता तपासणी व मजुरी, अर्ज तपासल्यानंतर तो मंजूर केला जातो. मजुरीनंतर विमा संरक्षण लागू होतं व त्याची माहिती तुम्हाला दिली जाते. सहावा मुद्दा आहे विमा हप्ता भरावा लागतो का? आता या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असेल तुम्हाला, विमा हप्ता भरावा लागतो का? तर बघा, काही योजना मोफत असतात तर काहींसाठी नाममात्र हप्ता लागतो. उदाहरणार्थ PMJJBY साठी 330 रुपये वर्ष तुम्हाला भरावे लागतात. सातवा मुद्दा आहे माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा. आता माहितीसाठी तुम्हाला कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे? बघा, नजदीकच्या CDPO चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तुम्हाला, किंवा अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक प्रशासनाकडून मार्गदर्शन मिळवायचं, किंवा तुम्ही महिला बालविकास विभाग या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता, किंवा तुम्ही CDPOला भेटूनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अधिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात. अंगणवाडी सेविका अपघात विमाचे काय? आता अंगणवाडी सेविका अपघात विमाचे काय? आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अपघात विमा संरक्षण देण्यासाठी भारत सरकारकडून काही योजना
समावेश केला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जसं ही अशी PMSBY ही अशा सेवा सुविधापैकी एक आहे जी अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये नाममात्र हप्त्यासाठी अपघात संरक्षण दिले जाते. अपघात विमाचे योजनेचे तपशील आपल्याला बघायचे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वय मर्यादा 18 ते 70 वर्ष, वार्षिक हप्ता 12 रुपये फक्त आणि लाभ अपघातामुळे मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मिळतात आणि कायमस्वरूपी अपंगत्व, दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात पाय गमावल्यास 2 लाख रुपये दिले जातात. अंशतः अपंगत्व, एका डोळ्याचा किंवा एका हातापायाचा वापर गमावल्यास 1 लाख रुपये मिळते. राज्यस्तरीय योजनेचा लाभ बघा, राज्यामध्ये कोणत्या योजनेचा लाभ मिळतो? ही केंद्राची योजना ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. राज्याची योजना काय असते बघा, काही राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी स्वतंत्र अपघात विमा योजना राबवतात. स्थानिक ICDS कार्यालयाशी संपर्क साधून माहिती मिळवायची तुम्हाला. तर बघा, राज्यस्तरीयवरती कोणकोणती योजना लागू केली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी तेच तुम्ही सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ICDS कार्यालयाशी संपर्क साधायचा किंवा त्या ठिकाणी भेट द्यायची. विमाची अर्जाची प्रक्रिया काय असेल? फॉर्म मिळवा. PMSBY साठी फॉर्म बँकेत तुमच्या खात्याशी संबंधित किंवा ऑनलाईन उपलब्ध असतो. स्थानिक ICDS कार्यालयातून सरकारी अपघात विमा योजनेची माहिती मिळते. कोणत्या ठिकाणी माहिती मिळते? तर ICDS कार्यालयातून सरकारी अपघात विमा योजनेची माहिती मिळते. आणि कोणकोणते कागदपत्र त्या ठिकाणी जोडायचे? आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील, अंगणवाडी सेविका म्हणून ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो. तिसरा मुद्दा आहे फॉर्म भरून जमा करा. आता फॉर्म कुठे जमा करायचं? फॉर्म बँकेत किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयात जमा करायचं आहे. आवश्यकतेनुसार विमा हप्ता भरा. बघा, आवश्यकतेनुसार तुम्हाला विमा हप्ता भरायचा असेल तर विमा हप्तासुद्धा भरावा लागेल. चौथा मुद्दा आहे दावा प्रक्रिया. आता दावा प्रक्रिया काय असते? अपघात झाल्यास दावा करण्यासाठी अपघाताचा दाखला, पोलीस रिपोर्ट किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल. लाभार्थींचे ओळखपत्र आणि बँक तपशील द्यायचे. स्थानिक ICDS कार्यालय किंवा विमा कंपनीला कागदपत्रे सादर करायचे. महत्त्वाची सूचना आहे, अंगणवाडी सेविकांना विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपघात विमा संरक्षण दिले जाते. स्थानिक सरकारी कार्यालयाशी संपर्क करून अधिकृत तपशील जाणून घ्यायचे. तर बघा, तुम्हाला जर आणखी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला स्थानिक सरकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आणि त्या ठिकाणी तपशील माहिती जाणून घ्यायचे. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन अपडेट तुम्हाला अंगणवाडीबद्दल किंवा कुठलीही जाहिरात किंवा कुठलीही भरती निघाली त्याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. जाहिरात आणि ॲप्लिकेशन ऑनलाईन कसे अप्लाय करायचं तेही तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.